अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयांनी सांगितलं की चॅरिटी कमिशनरच्याच माध्यमातून, कारण की कोर्ट याच्यामधून हे करून आम्ही चॅरिटी कमिशनर. आता यांचा प्रॉब्लेम अध्यक्ष महाराज असा आहे की हे जे बिल आपण या ठिकाणी सुधारणेला आणतोय, सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 92, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमात आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक ज्या आपला हा हे बिल आहे. आता आपलं चॅरिटी कमिशनरची जी पदं आहेत, पदच आपली खूप सारी रिक्त आहेत. अनेक प्रकरण पेंडिंग आहेत अनेक वर्षापासून, आणि जेवढे निर्णय आपले डिले होतात तेवढेच अन्याय वाढतो. आणि याच्यामध्ये तुम्ही आता सगळं पॉवर्स चॅरिटी कमिशनरला देतात आहात असाच अर्थ या बिलामध्ये तुमच्या याच्यामध्ये आलेला आहे. मला असं वाटतं की तुमची पदं व्यवस्था याबद्दलही विभाग तुमचं काय करेल. कारण आता तुम्ही एक तुमच्या उत्तरात सांगा की असे किती प्रकरण पेंडिंग आहेत तुमच्याकडे की तिथं स्टाफ नाही आहे, तुमच्याजवळ व्यवस्था नाही आहे, आणि मोठ्या प्रमाणात प्रकरण पेंडिंग आहेत. आणि म्हणून आपण कायद्यात सुधारणा करतो लोकहितासाठी, पण लोकहितासाठी कायद्यात जेव्हा सुधारणा करतो तर आपल्याला त्या व्यवस्थाही निर्माण करणं आपल्याला काळाची गरज आहे. आणि ती व्यवस्था आपल्याजवळ नाही आजच्या परिस्थितीत, असं आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून मला एकूण हे केसेस किती पेंडिंग आहेत त्याबद्दलची एक माहिती द्यावी. आणि ठीक आहे, आपला उद्देश चांगला आहे, एकमताने कायदा आपला पारित करावा असं वगैरे आपण म्हणताय, पण या सगळ्या व्यवस्थेतलं आपण एक गोष्ट अजून लक्षात येतं की हे चॅरिटी कमिशनरवर काही राजकीय दबाव जेव्हा येतात आणि निर्णय न्यायव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ज्याच्या बाजूने व्हायला पाहिजे त्याच्यावर होत नाही, आणि मग चॅरिटी कमिशनर दबावाखाली निर्णय देतात, आणि मग अनेक लोकांवर अन्याय होताना पण आपण पाहतोय. मला असं वाटतं की जेव्हा न्यायव्यवस्था चॅरिटी कमिशनरच्या हातात आपण त्या ठिकाणी देतो आहे, तर अशा या परिस्थितीमध्ये हा दबाव तंत्राचा वापर होऊन चुकीचा निर्णय जेव्हा चॅरिटी कमिशनर देतो आणि अनेक लोकांवर इनजस्टिस होते, तर मला असं वाटतं की कायद्यामध्ये जेव्हा सुधारणा आपण काही करतो तर त्या लोकांवर अन्याय होऊ नये याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. आणि विशेष म्हणजे की आपण याच्यात जे सुधारणा आणायचा प्रयत्न करताय, सुधारणा आणायची काही गरज नाही आता असं तर मला वाटतंय. पण आपण याच्यामध्ये सुधारणा आणून लोकहिताच्या दृष्टिकोनातून जे काही निर्णय घेण्याचा एक प्रयत्न करतात त्याच्यात मला संशय आहे. आणि तो संशय असा आहे की चॅरिटी कमिशनरचे ज्या अधिकारामधली जी काही सुधारणा आपण आणतायत त्यांच्या अधिकारातली, तर चॅरिटी कमिशनरचे निर्णय हे राजकीय दबावाखाली बदलू नये याची काळजी या कायद्यामध्ये घ्यावी, एवढी माझी सूचना आहे.